नमस्कार. आज इथे मी अर्धा ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे, स्लीव्ज आणि पाठीमागचा भाग. तर इथे मी डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून घेतला स्लीव्ज आणि पाठीमागचा भाग. आता इथे मी पुढच्या भागासाठी पेपर कटिंग करून घेतलेला आहे, पाठीमागच्या भागावरती मापे टाकून. तर इथे मी तुम्हाला दाखवते कसे वाढवायचे ते. कारण पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग उंचीला 1 इंचाने जास्त असतो. तर इथे मी हा प्रिन्सेस कटच्या फिटिंगच्या साईडचा पेपर आहे तो ठेवून घेतलेला आहे. इथे मी खालच्या साईडला 1 इंच वाढवून घेतले आणि जी फिटिंगची बाजू आहे इकडे 1.25 इंच वाढवून घेतले. कारण इथे मी टक्स रुंदीसाठी 1.25 इंच आतल्या साईडला टक्स रुंदी घेतली होती, म्हणून मी पुढच्या साईडला 1.25 इंच वाढवून घेतले. जेवढे कधी पण आपण टक्स रुंदी घेतो तेवढी बगलच्या साईडला वाढवून घ्यायची. आणि इकडे मी कमर वरच्या साईडला मुंडेच्या साईडला 1 इंच वाढवून घेतलेले आहे. कारण प्रिन्सेस कट आपण जेव्हा जॉईन करणार आहोत त्यावेळी अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल. तुम्ही इथे मी 1 इंच घेतलेले आहे, तुम्ही 1.25 इंच घेतले तरी पण चालेल, पाव इंच कमी केलं तरी पण चालेल. इथे मी बगलच्या फिटिंगच्या साईडहून थोडे क्रॉसमध्ये कटिंग करून घेतले. कारण पाठीमागचा पार्ट असतो तो आणि हा समोरचा पार्ट आहे तो दोन्ही फिटिंग करते वेळी बराबर एकसोबत दोन्ही आली पाहिजेत, त्याच्यासाठी क्रॉसमध्ये कटिंग करून घेतले. आता इथे मी खालच्या साईडला 1 इंच वाढवून घेते अशा प्रकारे. इथे मी पुढच्या साईडला कापड सोडून दिलेलं आहे आयहुकच्या पट्टीसाठी. अर्धा इंचपेक्षा थोडासा कापड कमी आहे, तर शिलाईमध्ये तेवढा जाईल. त्याच्या मापाने इथे मी मापे टाकून घेतली. इथे पुढचा भाग मी कटिंग करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे इथे मी प्रिन्सेस कटची कटिंग करून घेतले. इथे तुम्ही बघू शकता, इथे मी स्लीव्ज पेपर कटिंग करून घेतलेले आहे. आणि मुंड्याचा जो गोलाई आहे ती 8.5 इंच आलेली आहे आणि 1.5 इंच मार्जिनचे. 9.5 इंचाची उंची आहे स्लीव्जली आणि दंडगीर 10.5 इंच आहे. इथे मी पुढच्या भागाचा आकार काढून घेतला आणि कटिंग करून घेतले. कधी पण चॉक मारून घ्यायचा, म्हणजे शिलाई करते वेळी पटकन समजते फ्रंट साईड कुठली आहे ती. इथे मी पाठीमागचा भाग देखील कटिंग करून घेतला होता. तर शोल्डर मी 6 इंच घेतली. 39 इंचाचा 39 छातीचा ब्लाऊज आहे. मुंड्यासाठी ते 1 इंच घेतले आणि गळारुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. डीप नेक ब्लाऊज आहे. शोल्डर 6 इंच घेतली आणि मुंड्यासाठी 6.5 इंच. कमर 32 इंच आहे, 32.5 इंच आणि छाती आहे 39 इंच. इथे मी पाठीमागच्या गळ्याची उंची 10.5 इंच घेतली. तयार 10 इंच आहे, तर अर्धा इंच जास्त घ्यायचे, शोल्डरमध्ये जाईल. इथे मी सरळ बॉक्स तयार करून घेतला आणि गोलाकार देऊन घेतला. ह्या एकाच मापाचे 2 ब्लाऊज आहेत, तर दोन्ही ब्लाऊज साधे सिंपल आहेत. एक आहे तो पर्पल कलरचा स्लीवलेस ब्लाऊज आहे, तर मी ह्याच मापाने कटिंग करणार आहे. कारण स्लीवलेस ब्लाऊज आहे तरी पण त्यांना मुंड्याच्या बराबर गोलाईप्रमाणे फिटिंग पाहिजेत, त्याच्यासाठी मी याच्या मापानेच कटिंग करून घेणार. इथे मी ब्लाऊजची पूर्ण उंची 14 इंच आहे, तर 15 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये. तर हा पर्पल कलरचा ब्लाऊज आहे तो कटिंग करायचा आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते. एका कस्टमरचे ब्लाऊज मी कटिंग केले होते, तर तो त्यांचा ब्लाऊज 48 छातीचा ब्लाऊज आहे, हेवी चेस्टचा. तर कटोरी ब्लाऊज होता आणि स्लीवची उंची देखील 10 इंच होती. इथे मी योगपट्टी आणि बाकीचे त्याच्यासाठी इथे मी 1.5 मीटर अस्तर आणलेले होते. तर कटिंग करून एवढी अस्तर उरलेले आहे. हा आहे बगलची साईड, गळ्याची साईड आणि कटोरीची साईड आहे ती. तर मी खूप दिवस झाले हा अस्तर असाच पडून होता. तर मी आता पर्पल कलरचा ब्लाऊज आहे मॅचिंगचा, तर मी ते जे ब्ल्यू कलरचे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून घेते.
कारण असे ठेवून दिले तर हा वेस्ट होऊन जाईल कापड. त्याच्यासाठी इथे मी आता मॅचिंगचा आहे अस्तर तर यूज करून घेते. कस्टमरचा जो हा पर्पल कलरचा मी अस्तर कटिंग केलेला आहे तो त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस कमी होता आणि 48 छातीचा ब्लाऊज आहे, तर त्यांना त्या साडीच्या ब्लाऊज पीसमध्ये होत नव्हता. तर ते बोलले की मी नवीन कापड आणून देते. तर त्यांनी काय अजून आणून दिला नाही, त्याच्यामुळे मी ते वेस्ट होतो कापड म्हणून कटिंग करून घेते. इथे मी प्रिन्सेस कट पुढच्या साईडचे कटिंग करून घेतले आणि पाठीमागच्या साईडचे देखील स्लीवलेस ब्लाऊज आहे. आता इथे मी ब्लाऊज पीस फोल्ड करून ठेवला, डबल फोल्ड करून. इथे पुढच्या साईडला स्लीव्जला कापड कमी पडतो. तर बाकीचे कटिंग झाल्यानंतर इथे मी स्लीव्जला पुढच्या साईडला कापड एक्स्ट्राचे जोडून घेईन. तर इथे मी बाकीचे अस्तर आहे ते ठेवून घेतलेले आहे. इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतला. इथे ब्ल्यू कलर आणि पर्पल कलर इथे मी दोन्ही एकसोबत अस्तर कटिंग करून घेतले होते, ते तसेच ठेवून घेतलेले आहेत. ब्लाऊज पीसची कटिंग करून झाल्यानंतर मी वेगळे करून घेईन. इथे मी बगलच्या साईडचा अस्तर आहे तो कटिंग करून घेतला. आता हा जो ब्लाऊज पीसचा कापड आहे तो मी स्लीवसाठी जोडून घेणार आहे. इथे मी एक्स्ट्राचा कापड कटिंग करून टाकला. अशा प्रकारे ते मी स्टिच करते वेळी पिन लावून घेते, शिलाई करून घ्यायची. इथे मी दोन्ही अस्तर गळा गोल आहे, साधा सिंपलच आहे, तर इथे मी दोन्ही अस्तर एकसोबत कटिंग करून घेतले. इथे मी दुसरा ब्लाऊज पीस आहे तो ठेवून घेतलेला आहे. साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. हा ब्लाऊज आहे तो स्लीवलेस ब्लाऊज आहे. तर पुढच्या साईडचे जे अस्तर आहे ते आणि पाठीमागचा भाग एवढाच कटिंग करायचा होता, स्लीव्ज कटिंग करायचे नव्हते. या ब्लाऊजचे देखील कटिंग झालेले आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे ते मी दोन ब्लाऊज एकाच मापाचे कटिंग करून घेतले.